रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आज आलो खूप दिवसातून गावकरी शेतामध्ये. गावकरी शेतात एकदा कांदा लावून आणि गहू खुरपून गेलो, त्याच्यावर आत्ताच आलो कारण लांब आहे शेत, त्याच्यामुळे सारखं येणंच होत नाही. तर बघा हे गहू आपला कसा एक नंबर आलाय. हे आहे चपातीचं पोळीचं झाड. तर बघून घ्या कुणाला माहित नसलं तर. तर बघा किती छान गहू आलाय. आम्हाला वाटलं बरं का लय पातळ झालाय, पण एवढा छान वापलाय का ना. तर हे बघा किती ह्याला असं मोठे मोठे कोंबड्या बनल्यात आणि किती छान निसवालाय गहू. तर बघा हे गहू आहे का, कसा आहे गहू. आणि चपाती तर इतकी एक नंबर भारी चपाती येते ना, पांढर शिपट चपाती येतात आणि मऊ चपात्या होत्या. लय भारी गहू आहे. आमच्या आईकून बी आणलेलं होतं कारण तिच्या इथलं आहे का ना चपात्या लय छान व्हायच्या मऊ. तर त्यासाठी आहे का ना हे तिथून बी आणलं. वापताना असं पातळ वापलं होतं, आम्हाला वाटलं बीज खराब आहे, पण बघा किती मोठे मोठे ठोंबड्या बनले आहे का. आणि आता कळालं की किती छान आहे. तर बघा हे गहू आपला जास्त नसत बरं का गहू फिरताना, खायापुरताच गहू फिरत, कारण आहे का ना जास्त पेरलं का ना की खायला हे नसते हे. तर बघा इकडे किती छान वापलं आहे का. इकडे आहे ज्वारी, इकडे ज्वारी अशी आली आहे का ना गहू एकच नंबर. कसा भारी. तर आता हे आणि एक आताशी थोडा चांगला निसवाला आहे बरं का. तर हे बघा निसवाला आहे आताशी, आणि ह्याला बनायला पकायला आहे का ना आणि एक महिनाभर तर जाते बघा. एका महिन्यामध्ये गहू काढायलाच येत आहे पुन्हा, आणि पुन्हा काढायचा भरडायचा मग त्याचे गहू तयार होणार. आणि तर बघा तिकडं गहू, आणि इकडे थोडं रान शिल्लक राहिलं होतं कारण कांद्याचं रोपच पुरलं नाही, त्याच्यामुळे मग टाकली होती इथं कोथिंबीर टाकली. तर कोथिंबीर पण आता म्हणजे आता 2-3 दिवस झालं काढायला चालू आहे. तर आता त्यातली थोडी राहिली, तर एवढ्या टॉप एवढा काढून टाकायचा प्लॉट आपला ह्याचा मेथीचे कोथिंबीरचा आहे. आणि तिकडे पलीकडे कांदे लावले बघा, कांदे छान दिसायले कांदे. तर अशी कोथिंबीर आली. आता कोणत्या पेंटला तर आहे का ना काहीच भाव नाही बरं का, पण कसं आहे गावरान किती छान आहे हिरवीगार कोथिंबीर. तर या कोथिंबीर आहे ना उलीसा सुद्धा भाव नाही, काही सुद्धा काय किती 4 आणि 3 रुपयाला पिंडी जाते बघा. तर काय परवडते, इतकं शेतकऱ्याचं नुकसान आहे बघा. पण कसं शेतातलं काहीतरी काढून रान रिकामं करावं लागतं म्हणून हे काढायचं आणि बाजारात न्यायचा म्हणून न्यायचा. आणि ह्याला किती मेहनत, खाद बी फवारणी इगीन पडले की फवारावं लागतं. ह्या वेळेस फवारलं नव्हतं, तर ह्या अशी पिवळी पिवळी पडली लगेच. किती छान दिसायली हिरवीगार. खावा आता कोथिंबीरच्या वड्या बनवून, किती बी कोथिंबीर. ज्यावेळेस 20 रुपयाला 30 रुपयाला पिंडी असते त्यावेळेस आपल्यापाशी कोथिंबीर नसते ना. आता आपल्यापाशी आहे तर 4 रुपयाला आणि 3 रुपयाला पिंडी आहे. कसं करायचं शेतकऱ्यांना, मरावं का जगावं. लयच अवघड आहे शेतकऱ्याचं खरंच. बघा हे का एवढी राहिली बघा. ही ज्वारी किती छान आली. इकडं पाणी दिलं ना, पाण्याशिवाय काहीच नसतंय बरं का. पाणी असलं ना की सगळं पिकं एकदम चांगली येतात. आता हे सुद्धा ह्याला ओलंही आहे खाली, आता बी पाणी दिलेलं आहे, हे वाला चिखल आहे कारण कोथिंबीरला पाणी दिले. कोथिंबीर तेजदार दिसते आणि चांगली दिसते. चला आता उपटायला चालू करायची कोथिंबीर, कारण बाजारला असल्या रट्ट्याच्या चपात्या करतात आमच्या घरात बाया. चला मंडळी बाय.